मी रेणुका तांगडे आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मराठी वर्णमालेच्या जगात एक मस्त सफर करणार आहोत. आता ही काही फक्त आ इ ई अशी ओळख नाहीये बरं का, तर या सुंदर आणि खरं सांगायचं तर अगदी वैज्ञानिक रचनेमागे काय रहस्य दडलंय ते आपण आज पाहणार आहोत. कधी विचार केलाय की ही जी काही मोजकी चिन्ह आहेत ती लाखो लोकांसाठी संवादाचं एक अख्खं जग कसं काय उघडू शकतात? खरं तर हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला आजच्या प्रवासात मदत करणार आहे. कारण बघा, वर्णमाला म्हणजे फक्त अक्षरं नाहीयेत, ती एका प्रचंड मोठ्या भाषिक जगाची किल्ली आहे. मग चला याच किल्लीने आज ज्ञानाचं कुलूप उघडूया. ओके, तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? तर सर्वात आधी आपण पाहू की ही एका नवीन भाषेसाठी प्रवेशद्वार कशी आहे. मग आपण स्वर आणि व्यंजनांबद्दल बोलू, त्यांची रचना किती पद्धतशीर आहे ते पाहू. त्यानंतर हे सगळं एकत्र कसं येतं ते बघू आणि मग आपल्या प्रवासाची खरी सुरुवात कशी करायची यावर बोलू. चला तर मग सुरू करूया. तर आपल्या प्रवासाचा हा पहिला टप्पा. इथे आपण हे समजून घेऊ की देवनागरी लिपी शिकणं म्हणजे फक्त अक्षरं पाठ करणं अजिबात नाहीये. उलट हे एका समृद्ध संस्कृतीचं दार उघडण्यासारखं आहे. आणि हे किती महत्वाचं आहे हे या आकड्यावरूनच कळतं. तब्बल 8,30,00,000 जगभरात 8 कोटींपेक्षा जास्त लोक याच अक्षरांचा वापर करून बोलतात, लिहितात, व्यक्त होतात आणि आपलं ज्ञान एकमेकांना देतात. केवढी मोठी गोष्ट आहे ही. चला तर मग आता आपण वर्णमालेच्या पहिल्या आणि खरं तर सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आणि ते म्हणजे स्वर. असं समजा की ही भाषेच्या मोठ्या इमारतीची पायाभरणी आहे, हेच ते पायाचे दगड आहेत. आता स्वर म्हणजे नेमकं काय? तर हे असे स्वतंत्र शुद्ध ध्वनी आहेत ज्यांचा उच्चार करताना आपल्या तोंडात कुठेही काहीही अडथळा येत नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही शब्द, अगदी कोणताही, स्वराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. असं म्हटलं तरी चालेल की स्वर हे प्रत्येक शब्दाला त्याचा आत्मा देतात. त्यांच्याशिवाय शब्दांना अस्तित्वच नाहीये. आणि हे आहेत आपले प्राथमिक मूलभूत स्वर. अ, आ, इ, ई, उ, ऊ. हे ते संगीत आहे, ती धून आहे, ज्यावर संपूर्ण मराठी भाषेचं नृत्य उभं आहे. बघा, प्रत्येक ध्वनी किती स्वतंत्र आणि स्पष्ट आहे. ठीक आहे, स्वर तर आपण पाहिली. आता आपण वळूया वर्णमालेच्या दुसऱ्या मोठ्या गटाकडे, म्हणजेच व्यंजनांकडे. आणि तुम्हाला सांगते, इथेच या लिपीची खरी जादू लपलेली आहे. आता जरा नीट लक्ष द्या, कारण ही एक खरंच अविश्वसनीय गोष्ट आहे. आपल्याला वाटतं की व्यंजनांची रचना अशीच कशी तरी केली असेल, पण नाही, ती काही कुठल्याही क्रमाने केलेली नाही. खरं तर ती आपल्या तोंडातील ध्वनी निर्माण होण्याच्या जागांचा एक वैज्ञानिक नकाशा आहे. विचार करा, किती अद्भुत आहे हे. हे बघा, हा तक्ता पाहिल्यावर सगळं स्पष्ट होईल. हे किती सोपं करून सांगितलंय बघा. क वर्गातले ध्वनी क, ख, ग हे घशाच्या मागून येतात, म्हणून त्यांना म्हणायचं कंठ्य. च वर्गातले ध्वनी, त्यासाठी आपली जीभ टाळूला लागते, म्हणून ते झाले तालव्य. त म्हणताना जीभ दातांना स्पर्श करते, म्हणून ते दंत्य. आणि प साठी बरोबर दोन्ही ओठ एकत्र येतात, म्हणून ते ओष्ठ्य. म्हणजे ही फक्त वर्णमाला नाही, हे तर आपल्या तोंडाचं शास्त्र आहे, शरीरशास्त्र आहे. बळं, आतापर्यंत आपण स्वर आणि व्यंजने वेगवेगळी पाहिली, त्यांचे गट पाहिले. पण खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा हे सगळे एकत्र येतात. मग बघायचं का शब्द कसे तयार होतात? चला पाहूया. ऐका, हे देवनागरी लिपीचं कदाचित सर्वात मोठं आणि महत्वाचं रहस्य आहे. प्रत्येक व्यंजनामध्ये, म्हणजे समजा क, ग, च या सगळ्यांमध्ये आधीपासूनच अ हा स्वर लपलेला असतो. तो त्याचा मूळ आवाज आहे. आता त्याचा आवाज बदलायचा असेल तर आपण काय करतो? आपण त्याला फक्त एक छोटंसं स्वराचं चिन्ह लावतो आणि त्यालाच आपण म्हणतो मात्रा. चला एक उदाहरण बघूया, म्हणजे लगेच कळेल. आपण घेतलं क हे व्यंजन. आता त्याला आपण जोडली ई ची मात्रा, म्हणजेच पहिली वेलांटी, आणि काय तयार झालं? की. पाहिलंत किती सोपी आणि किती तर्कशुद्ध पद्धत आहे ही. चला अजून एक उदाहरण पाहूया, म्हणजे अगदी पक्क लक्षात राहील. आपण घेतलं म, त्याला जोडला ऊ चा दुसरा उकार आणि तयार झाला मू. बस ह्याच जादुई आणि सोप्या पद्धतीने आपण हजारो लाखो अक्षरं तयार करू शकतो. तर मग आतापर्यंत जे आपल्याला फक्त काहीतरी चिन्ह वाटत होती,
आता आपल्या लक्षात आलं असेल की या चिन्हांमागे एक संपूर्ण तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक प्रणाली काम करते. ही फक्त चित्र नाहीत. चला तर आज आपण काय काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात महत्त्वाचं, मराठी वर्णमाला ही एक वैज्ञानिक प्रणाली आहे. स्वर हे भाषेचे मूळ आणि स्वतंत्र ध्वनी आहेत. व्यंजनांची रचना ही आपल्या तोंडातील उच्चारस्थानांनुसार केलेली आहे. आणि स्वरचिन्हे म्हणजे मात्रा, व्यंजनांना जोडून आपण कुठलंही अक्षर बनवू शकतो. थोडक्यात काय, तर ही फक्त अक्षरं नाहीत, तर ध्वनी, विज्ञान आणि रचनेचा एक अद्भुत मिलाप आहे. आता हे सगळं समजल्यावर मनात असा कोणता शब्द येतोय जो लगेच लिहून पाहावासा वाटतोय? पहिलं अक्षर, पहिला शब्द. इथूनच तर या भाषिक प्रवासाची खरी सुरुवात होते. विचार करा, तो पहिला शब्द कोणता असेल?